काकांनी घेतली पुतण्याची फिरकी. रोहित तो थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत काका विरुद्ध पुतण्या सामना रंगला. यात काकांनी बाजी मारली असली तरी कर्जत जामखेडमध्ये अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी मैदान मारले आणि त्यांनी भाजपचे राम शिंदे यांचा पराभव केलाय. आज कराड येथे अजित पवार आणि रोहित पवार यांची अचानक भेट झाली आणि यावेळी रोहित पवार यांनी आपले काका अजितदादांना वाकून नमस्कार केला. अजितदादांनी रोहित यांना दर्शन घे काकाचं असा टोला लगावला. रोहित तू थोडक्यात वाचलाच. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. बेस्ट ऑफ लक असं अजितदादांनी रोहित पवारांना म्हटलेलं आहे आणि त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच आशा पिकला. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडच्या प्रीती संगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेते हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रीती संगमावर येऊन यशवंतरावांना अभिवादन केलेलं आहे. त्यानंतर अजित पवार रोहित पवार यांनी यशवंतरावांच्या समाधीला अभिवादन केलेलं आहे. रोहित पवार आणि अजितदा समोरासमोर आले. अचानक रोहित पवार यांनी काकांना वाकून नमस्कार केला आणि अजितदादांनी त्यांना आशीर्वाद देत विधानसभा निवडणुकीतील रोहित पवारांच्या विजयाचा संदर्भ देत त्यांची फिरकी घेतली. अवघ्या 1243 मतांनी रोहित पवार यांचा विजय झाला आहे. त्यावरून माझी सभा झाली असती तर तुझं काय झालं असतं असं सांगत अजितदादांनी रोहित यांना डिवचलं आहे. पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे. शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे. कारण ही जी भूमी आहे चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही. इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे. मी त्यांचं दर्शन घेतलं. जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती. नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. पण शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले, चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदनसुद्धा केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.